अपेक्षाही श्रेष्ठ केलेलं आहे. मग आपण वचनाला आधार देऊया. आपण काढू उत्पत्ती अध्याय 1 त्याचं 1. उत्पत्ती अध्याय 1 त्याचं 1. आधी में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की सृष्टि की. मराठी. प्रारंभी देवाने आकाश और पृथ्वी उत्पन्न की. आपण डोळे बंद करू प्रार्थना करू. तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. वचनाच्या द्वारे तू आम्हाला घडवणारा, आम्हाला बनवणारा आणि आम्हाला प्रभू तुझ्यासारखं करणारा तू आमचा देव आहे. म्हणून मी तुझे आभार मानते. वचन आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. ही आमची विनंती, आमची प्रार्थना करू. दया कर प्रभू. धन्यवाद देते पिता, तू महान आणि जिवंत देव आहे. तुझ्यासारखा कुणी नाही प्रभू. धन्यवाद देते. वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आणि जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी तू सहायता कर. प्रभू येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन इथं सांगतं आरंभ म्हणजे प्रारंभी देवाने काय केलं? आकाश आणि पृथ्वीची रचना केली. कुणी केली? देवाने. मग आपल्याला देव कोण आहे हे माहिती असलं पाहिजे. हे जे आज जगामध्ये जे आकाश दिसतं, आकाशामध्ये तारे दिसतात, तारांगणं दिसतात, हे सर्व देवाने बनवले. नंतर पृथ्वी जे लिहिले कशाची रचना केली? पृथ्वी. मग पृथ्वीवर काय काय दिसतात? माणसं दिसतात, झाडं दिसतात, समुद्र दिसतं, पाणी दिसतं. जे काही दिसतं हे सर्व देवाने बनवले. देव बनवतो. आणि इथं आपण पाहतो प्रारंभ म्हणजे सुरुवात. आधीमध्ये त्याने काय केलं? सर्व आकाश आणि पृथ्वीची रचना केली. मग कुणी केली? देवाने. म्हणून प्रियानो, जेव्हा देवाने आज ह्या सृष्टीचा रचना केली आणि ह्या सृष्टीमध्ये 6व्या दिवशी कुणाचा जन्म केला? कुणाला बनवलं? आपल्याला, माणसाला बनवलं. माणसाची रचना 6व्या दिवशी झाली. देवाने सर्व सृष्टीची रचना केल्यानंतर त्या सृष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व बनवल्यानंतर त्याने 6व्या दिवशी कुणाला आपल्या स्वरूपामध्ये देवाने कुणाची रचना केली? माणसाची. माणूस हा देवाने हाताने बनवलेला पुतळा आहे. माणूस आहे तो पहिला मातीचा पुतळा होता. पण देवाने त्याच्यामध्ये नखनामध्ये त्याच्या या आपल्या माणसाच्या या नखनामध्ये म्हणजे या नाकामध्ये काय केलं? त्याने श्वास फुकला, त्याचा आत्मा टाकला आणि तेव्हापासून माणूस हा जिवंत झाला. का जिवंत झाला? कारण देव जिवंत आहे. देव हा जिवंत आहे. देवाला मरायची गरज पडत नाही. देव हा जिवंत आहे आणि तो जिवंत आहे. आणि म्हणून त्याने काय केलं? जिवंत माणसाची रचना केली. भले त्याने आपल्याला मातीतून बनवलं. आपण पहिले माकडं नव्हतो, हे लक्षात ठेवा. आपल्याला बायबल का वाचलं पाहिजे? कारण आपण या जगामध्ये आपला जन्म झाल्यामुळे या जगामध्ये खूप रीतिरिवाज आणि खूप सारे पुस्तकं आहेत. खूप सारी पुस्तकं. बायबल पण असं म्हणतं की या जगात खूप पुस्तकं आहेत. पण त्या पुस्तकांपासून लाभ नाही. त्या पुस्तकांपासून जीवन मिळत नाही. मग ह्या पुस्तकापासून काय मिळतं? ह्या पुस्तकापासून देव मिळतं. ह्या पुस्तकामुळे जीवन मिळतं. कारण ह्याच्यात देवाची वचने. आता मी जेव्हा शाळेत होती त्यावेळेला मला असं शिकवण्यात आलेलं की माणूस पहिला माकड होता. सायन्सने हेच सांगितलेलं. त्याच्यामुळे माझ्या पण मनामध्ये हेच होतं की अरे आपण तर माकडाचा वंशज आहोत. आपले पूर्वज तर माकड आहे. म्हणजे आमच्या बहिणींमध्ये काही झालं, भावामध्ये काय झालं, हाच माकड्या असं मी बोलायचो. मग माझा भाऊ म्हणायचा अरे काय तू एवढं जास्त करते, आपण तर माकडाचीच तो वंश आहोत. तू पण तर माकड आहे, माकडाची बहीण माकडच. तर मग मला खूप वाईट वाटायचं. कारण माकड मला आवडत नव्हतं. आताही मला माकड आवडत नाही. तर मला खूप वाईट वाटायचं की माकडाचं कसं बरं बाबा, आपला त्या टायमाला जन्म नाही झाला असं मी मनात म्हणायचे. नाही तर मग मला पण असं करावं लागलं असतं ना. तर त्या उद्देशाने मी मनातही बोलायचे. पण ज्या वेळेला मी येशू ख्रिस्ताकडे आली, येशूकडे आली आणि बायबल मला प्रेझेंट केलेलं आहे. एका पास्टरांनी मला प्रेझेंट केलेलं बायबल. एका चर्चमध्ये मी गेलेली, पेंटिकोस्टल चर्चमध्ये. त्यांनी मला हे बायबल दिलं. त्यांनी मला रोमकरांचं पत्र पहिलं वाचायला सांगितलं. मला कुछ नाही पडणार, ही सिस्टर आप रोमियो की पत्री से सुरुवात करो. पण त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून रोमकरांचं पत्र वाचून काढलं. पण माझं मन कसं होतं सुरुवातीपासून वाचा. तर मी जेव्हा पहिलं पान वाचलं तर मी उत्पत्ती वाचलं. मग मी उत्पत्तीचा अर्थ काय? तर सुरुवात. उत्पत्तीचा अर्थ आहे सुरुवात. का सुरुवात बायबलमध्ये दिली? की जगाची सुरुवात कशी झाली, प्रारंभ माहिती असला पाहिजे. मग प्रारंभ देवाने कसा केला? आकाश आणि पृथ्वीची रचना केली. आणि जसं जसं पहिला अध्याय वाचला, दुसरा वाचला, तेव्हा मला कळालं की अरे माणूस तर माकड नाही आहे. मला इतका आनंद झाला. पण माझ्या मनामध्ये कसं, सायन्स हा माझा फेवरेट विषय असल्यामुळे सायन्स आणि गणित माझ्या मनात अगदी युद्ध चाललं.
झालं होतं की असं कसं, सायन्स तर एवढं पुढे गेलेलं आहे आणि सायन्सने सांगितलं की पहिला माणूस माकड होता, मग आता हे बायबल असं सांगते की माणूस माकड नव्हता, पहिला माणूस माणूसच होता. मग आता मी कुणावर विश्वास ठेवायचा? तर नंतर मी विचार केला की ज्या देवाने मला जन्म दिला, मला मरताना वाचवलं, तो जर मला दिसला आणि मला बोलला, मग त्याने हे मला पुस्तक दिले म्हणजे ह्याच्यावरच मला विश्वास ठेवला पाहिजे. कारण जगामध्ये सगळ्या पुस्तकांचा अंत आहे, पण ह्या पुस्तकाला अंत नाही. हे पुस्तक शेवटपर्यंत राहणार, हे पुस्तक शेवटपर्यंत राहणार. या पुस्तकाला अंत नाही. ह्या पुस्तकाला मिटवणारे मिटून गेले, ह्या पुस्तकाचा नाश करणारे मिटून गेले, परंतु हे पुस्तक आहे तसं आहे. आपल्याला वाटेल अरे काय साधं एक पुस्तक आहे, जशी दुसरी पुस्तके तशी, पण ह्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ते सामर्थ्य आहे, ते देवाने लिहिलेलं आहे. ते कुणी लिहिले? हे देवाकडून आलेलं आहे. म्हणून देवाने जेव्हा काही रचलं आहे हे सर्व कुणाचे, ही सर्व सृष्टी कुणाची आहे? देवाची. ही सर्व, म्हणूनच मी पहिलं वचन, बायबलमधलं पहिलं पान, पहिलं वचन, बायबलमध्ये सर्वात पहिलं पान आणि पहिलं वचन आपण वाचले. कुणी बनवली सर्व सृष्टी? देवाने. मग जग देव ह्या जगाचा कर्ता आहे, देव ह्या जगाचा उत्पन्न करता आहे, अधिकारी आहे, मालक आहे. मग जगामध्ये हे पुस्तक त्याच्याकडूनच आले, तर मग त्याला कोण मिटवू शकतं का? हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून आहे ना प्रियांनो, लक्षात ठेवा, देवाने ह्या जगाची रचना केली आणि देव म्हणतो सुद्धा असा. आपण उत्पत्ती अध्याय यशय अध्याय काढूया, यशय 47. त्याचं 10. आयझाया 47 आणि त्याचं 10. कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवलीस. तू म्हणालीस, कोणी मला पाहत नाही. तुझे शहाणपण व तुझे ज्ञान यांनी तुला भडकवले. म्हणून बऱ्याच वेळेला माणसं काय करतात, माणसाला अतिबुद्धी आल्यानंतर, माणसामध्ये जास्त ज्ञान आल्यानंतर त्याला असं वाटतं, प्रत्येक माणसाला, मी असं म्हणत नाही, प्रत्येक माणसाला जास्त ज्ञान आल्यानंतर तो माणूस कसा करतो, मी जे करतोय ते योग्य आहे, मी ज्या मार्गावर चालतो ते योग्य आहे, मला कुणाची गरज नाही आणि मला कोण बघते. पण ह्या जगाचा जो कर्ता आहे, देव जो आहे ना, तो सर्व काही पाहतो, त्याच्यापासून काही लपू शकत नाही. म्हणून देव इथे स्वतःच सांगतो की तुला तुझ्या मनामध्ये असं वाटतं की मला कोण पाहते, मला कोण बघते, मला कोण, माझं कोण न्याय करणारा आहे का? म्हणून पुढे तुझे शहाणपण व तुझे ज्ञान यांनी तुला भडकवले. खरं पाहायला गेलं ना, आज माणूस या जगामध्ये जो आला आहे आणि त्याला माहिती आहे, प्रत्येक माणसाला माहीत आहे की देव आहे. आज जगामध्ये जर तुम्ही नास्तिक बघितला, नास्तिक म्हणजे कोण? जे देवावर विश्वास न ठेवणारे. ते काय म्हणतात? देव नाही. माहिती आहे, काही जण म्हणतात देव आहे, पण कोण आहे माहिती नाही. काही जण असे असतात ते म्हणतात देव आहे, सगळ्यांमध्ये देव आहे, सगळीकडे देव आहे, असे पण म्हणणारे आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांची वेगळी मतं आहे. कारण का? तिथे काय लिहिलं आहे? प्रत्येक माणसाला जास्त ज्ञान आलं, जास्त बुद्धी आली, त्याच्यामुळे त्या ज्ञानाने माणसाला बरोबर. कोणतं ज्ञान? जे आज पहिलं माणसाला ज्ञान मिळालं ते देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून, आज्ञेचं उल्लंघन करणाऱ्या माणसाकडून वाईट ज्ञान पण माणसाला मिळाले, देवापासून दूर करणारं ज्ञान, त्याला म्हणतात अतिशय ज्ञान. आज सायन्स अतिशय खूप पुढे गेला आहे की तो चंद्रावर चढला आहे, एवढा पुढं गेला आहे, एवढा पुढं. पण त्या सायन्सने सर्व माणसांना भडकवलं. काय? की पहिला माणूस मागं. तुम्हाला कळालं? अतिशय ज्ञान जेव्हा माणसांना भेटतं ना, त्यावेळेला माणसं भडकवण्यात येतात आणि आज सगळी माणसं या जगात आल्यानंतर भटकले. मी तुम्हाला सांगते, देवाने माणसाला आहे ना बनवताना, जन्म देतानाच आतमध्ये आहे ना आपल्यामध्ये विश्वासाचं बीज आहे. म्हणून माणूस जेव्हा या पृथ्वीवर आला ना की तो देवाचा शोध करायला, तो काय करायला लागतो? देवाचा शोध. जरी नास्तिकसुद्धा म्हटलं ना मला देवावर विश्वास नाही, तरी जेव्हा विपत्त्या असतात, मर्या येतात, काही संकट येतात, त्याचं हृदय धगधग. मी तुम्हाला आमच्या वांगीच्या कुरसावल्याच्या एका माणसाची साक्ष सांगते. तो आणि त्याची पत्नी, त्याला एक मुलगा होते आणि
त्या बाईने येशूवर विश्वास ठेवला आणि तिला म्हणाली तुझ्या मिस्टरांना पण तू घेऊन ये. तर ती म्हणाली नाही हो, माझ्या मिस्टरांना दिली ते देवावर विश्वास ठेवत नाही, त्यांना देव काय आहे माहितीच नाही. ते म्हणतात नाही देव बी काय नाही, सगळं काही या जगातच आहे, काही गरज नाही देवाची आपल्याला, आपण माणूस आहोत, आलो आहे, जन्म घेतला आहे, मरणार, हे निश्चित आहे, मग कशाला देवाची गरज आहे. तर म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला आजच सांगते की त्यांना जाणीव होईल की देव आहे म्हणून. तर मला आयुष्यात आता एवढे वर्ष त्याचे झाले, त्यांनी कधीच देवावर विश्वास ठेवला नाही. म्हटलं ठीक आहे, मी गेल्यानंतर ते विश्वास ठेवते. मी गेली आणि तिथे थोड्या वेळानंतर संध्याकाळच्या वेळेला खूप हवा आली, एवढी हवा आली की त्याचं घर हादरायला लागलं. फक्त त्याचंच घर हादरायला लागलं, बाकी कुणाचंच घर हादरलं हलायला लागलं आणि तो कुठेतरी कापायला लागला. आणि ही येशू बोलायला लागली, येशू प्रभू येशू प्रभू येशू प्रभू येशू, वाचव, माझं घर तुटून देऊ नको. बाहेर तिने वाकून बघितलं तर हवा खूप होती, पानं झाडं बिडं खूप हलत होती. त्यामुळे त्याला हे वाटायला लागलं. मग तो म्हणायला लागला, तर ती म्हणाली अहो काय करताय तुम्ही, एवढं नाही, मला भीती वाटायला लागली, मी मेलो तर कुठं जाईल, मी स्वर्गात जाईल, नका जाईल, कुठं जाईल. शेवटी त्याला कळा नाही. तो म्हणाला तुम्ही तर म्हणाला देव नाही आहे. शेवटी तो आला आणि चिंदूमावशीच्या घरात जेव्हा प्रार्थना होती तेव्हा तो खास भेटायला आणि प्रार्थना करून गेला. कळालं तुम्हाला अर्थ? माणूस फक्त मुखावाटे काहीही बोलू शकतो, पण देवाला माहिती आहे माणसाला कसा विश्वास, कारण द्यायचं हे माणसाच्या मध्ये ना देवाने बीज दिलेलंच, बीज दिले विश्वासाचं, म्हणून तो आहे ना माणूस आहे ना देवाला शोधत असतो. आता विश्वासाचं देव जे आहे ना हे बीज आहे माणसामध्ये. आता मी तुम्हाला सांगते, तांदळाचं बीज आणि गव्हाचं बीज मिळेल का, एक मिक्स होईल का? अंजिराचं बीज आणि तांदळाचं बीज मिक्स होईल का? नाही होणार. का? कारण तांदळाचीच बीज मिक्स होईल आणि तांदूळच उत्पन्न करेल, बरोबर आहे. गहू तांदूळ उत्पन्न नाही करणार, ते गहूशीच मिक्स होईल. मग तशाच रीतीने ना लक्षात ठेवा, देवाने त्याचं बीज की मी देव आहे हे प्रत्येक माणसामध्ये बीज टाकले. त्याच्यामुळे तो जसा वाढतो तो देवाचा शोध करतच राहतो. म्हणून ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा. म्हणून ते भिन्न भिन्न देवताकडे का जातात? ते भिन्न भिन्न देवतांकडे ह्यासाठी जातात कारण ते बीज आहे ना, जे देवाचं बीज त्याच्याशी मिक्स नाही होत. मी तशीच आहे, मी पण खूप ठिकाणी तीर्थयात्रेला जा, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, इथं जा, ह्या देवाचा शोध घे, हा देव आहे. कारण माझ्या आईने मला तसंच शिकवलं. मला वडील नव्हते म्हणून मी माझ्या वडिलांबद्दल नाही बोलू शकत, कारण मला आठवते माझे वडील, पण आईने मला शिकवलं आहे हे सगळे देव आहेत आपले. म्हणून मी त्या सर्व देवांच्या माझ्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन करणं, त्यांची भक्ती करणं, त्यांची पूजा करणं, आरत्या गाणं, भजनं गाणं, एकेकांच्या घरात जाणं, 10 दिवसाचा 9 गणपती बसवणं, त्याच्यामध्ये नाचणं, हे सर्व आम्ही करत होतो. पण तरी तृप्त होत नव्हतं, तरी दुसऱ्या देवांना आम्ही शोधत होतो. पण जसं मला येशू भेटला माझं शोधणं बंद झालं. का? कारण जे बीज देवाने आपल्यामध्ये टाकलेलं आहे देवाचं, की देव आहे, ते येशूशी जॉईन झाल्यानंतर काय झालं? मॅच नाही, मतलब मला भेटला, मला कळालं, म्हणून आपलं शोधणं बंद होऊन जातं. हे लक्षात घ्या. म्हणून आहे ना, जास्त या जगाचंच ज्ञान भेटलं ना की माणूस बहकवण्यात येतो. म्हणून तिथे लिहिलेलं आहे, तू बहकवलं, त्या ज्ञानाने तुला बहकवून टाकलं आणि म्हणून तू आपल्या मनात म्हणशील हीच आहे, माझ्या वेगळी कोणीही नाही, माझ्याशिवाय कुणीही नाही. म्हणून जगामध्ये काय होतं, लोकांना असं वाटतं की माझ्याशिवाय दुसरा देव नाही आहे. पंचेचाळीस 18 45 आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, हा, आकाशाला बनवणारा मीच देव, पृथ्वीचा घडणारा पृथ्वीला बनवणारा व करता, व त्याला करता म्हणजे रचणारा, त्याला बनवणारा, त्याने तिची स्थापना केली, बनवली पृथ्वीची स्थापना, याने तिला घडवली, तिला पाया दिला, तिला रचना केली, तो देव आहे. त्याने ती निर्जन राहावी म्हणून
उत्पन्न केले नाही हा, ती अशी सुसाट बेसाट म्हणजे तिचं एकदम निर्जन काही ओसाड अशी राहावी म्हणून देवाने ती पृथ्वीची रचना नाही केली. मग तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी. तिच्यावर काय असावी? ही लोकवस्ती. मग त्याच्यात प्राणी आहेत, जलचर आहेत आणि त्याच्यात माणूसही आहे. हे सर्व देवाने रचना केली. हा परमेश्वर म्हणतो मी परमेश्वर आहे आणि हा, कोणी तो नाही. देव म्हणतो, तो म्हणतोय खास मी ज्याने हे सर्व बनवलं तो देव म्हणतो मीच देव आहे, माझ्याशिवाय कुणीही दुसरा कुणीही. म्हणून प्रियानो आज येशू पण हेच म्हणतो. मग जॉन चॅप्टर 14 यूहन्ना अध्याय 14 त्याचं 1. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. या जगामध्ये आपण खात असताना आपल्याला बऱ्याच वेळेला मनामध्ये आपलं अंतःकरण अस्वस्थ होतं की ज्या देवा मी विश्वास ठेवला आहे तो खरा आहे का, खरंच देव आहे का, व्याकुळ होतं ते खरंच का, ते लोक जे करतात ते बरोबर आहे का. कधी कधी आपल्या ख्रिस्ती लोकांच्या पण मनावर कधी कधी दुष्ट असे हमले टाकतो की मी ज्या मार्गाला चालतो ते खरं आहे का. तर देव म्हणतो तुमची मनं अंतःकरण अस्वस्थ होऊन देऊ नका. तुमच्या जीवनात चाललेल्या परिस्थितीमुळे, दुःखामुळे, संकटामुळे किंवा काही गोष्टींमुळे तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ नका. का? देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा कारण तो आहे, तो काही वाईट होऊन देणार नाही, तो तुमच्या बरोबर आहे. आणि माझ्यावरही विश्वास आणि येशू म्हणाला माझ्यावरही ठेवा. काय म्हणाला? माझ्यावरही. असं नाही तो म्हणाला इतरांवर पण ठेवा आणि माझ्यावर पण ठेवा. तो काय म्हणाला? देवावर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवून माझ्यावरच फक्त विश्वास ठेवा. का येशूवरच विश्वास ठेवायचा आहे? कारण येशू हा देव आहे, येशूशिवाय दुसरा देव नाही. मी तुम्हाला सांगते जे आपण वचन वाचलं, जे पहिला पान जर तुम्ही बायबलमध्ये उघडलं तर पहिलं वचन देवाने प्रारंभी काय केलं? आकाश आणि पृथ्वीची रचना केली. आणि आता सर्वात शेवटचं पान वाच. सर्वात शेवटचं पान 22 अध्याय प्रकटीकरण आणि त्याचं सर्वात शेवटची लाईन म्हणजे 21 वचन. प्रभू येशूची कृपा. प्रभू येशूची कृपा. स्टार्टिंगला आपण काय वाचलं? देवाने परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीची रचना केली. हे पहिलं पानाचं पहिलं वाक्य. आता ह्या बायबलचं सर्वात शेवटचं वाक्य आहे प्रभू येशूची कृपा सर्व जणांवर असो. म्हणजे देव कोण आहे ते सर्वात शेवटचं वाक्य सांगते प्रभू येशू. तुम्हाला का? म्हणून आपण येशूवर विश्वास जर ठेवला आहे ना तो धोका नाही, फसवेगिरी नाही, आपला नाश होणार नाही. म्हणून येशू म्हणाला की जे 14वा अध्याय आपण वाचला त्याच्यातनं जर तुम्ही 11वं वचन वाचलं, जॉन यूहन्ना अध्याय 14 त्याचं 11. मी पित्यामध्ये आहे म्हणजे परमेश्वरामध्ये आहे. पिता माझ्यामध्ये आहे. परमेश्वर माझ्यात आहे. हे माझे तुम्ही खरे माना. हे तुम्ही माझे खरे माना. देव काय म्हणतो? हे तुम्ही विश्वास ठेवा, खरं माना की तोच खरा देव आहे. नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. हां, तुम्हाला माझा विश्वास पटत नाही येशू हा देव आहे तर मी जे कामं करतो ना त्या कामांवर विश्वास ठेवून तरी तुम्ही कामाला बघून तरी विश्वास ठेवा. आता येशूने काय काय कामं केली? येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, मेलेल्यांना जिवंत केलं, कोड्यांना बरं केलं आणि पापांची क्षमा दिली आणि आपल्या पापांसाठी तो कळवळी क्रूसावर मेला. तो मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन तो स्वर्गात गेला. आता आपण कधी कधी बऱ्याच वेळेला लोक आपले विचार करतात देव आहे मग त्याला मरायची काय गरज होती? तो देव आहे ना पण त्याला मरायची काय गरज आहे? काही गरज नाही ना. पण तो मी तुम्हाला सांगते समजा भोलाबाबांचा मुलगा वाम मार्गावर गेला किंवा त्यांच्यापासून लांब गेला. भोलाबाबांचा मुलगा समजा त्यांची 3 मुलं झाली, त्यांची 3ही मुलं त्यांच्यापासून लांब गेली. एकही त्यांच्याजवळ नाही. त्याच्यातली 2 मुलं बिघडली आहेत, एक मुलगी लांब आहे,
ती कामाला गेली आणि ती यायलाच तयार नाही आणि त्यांची दोन्ही मुलं स्वतःची कामं स्वतः करतात आणि चुकीच्या मार्गावर आहे. दारू पितात ते, पापात आहे, शिव्या देतात ते, भांडणं करतात ते, गुंडागिरी करतात ते, आणि पुन्हा दुसऱ्यालाच पप्पा म्हणतात ते, पुन्हा दुसऱ्याच्याच घरात राहतात ते. तर मग मला सांगा, त्यांच्या बाजूला राहणारे चांदणे काका त्यांना वाचवायला जातील का भोला भाऊ योजना बनवतील त्यांच्या तिन्ही मुलांना आपल्या जवळ करण्यासाठी आणि त्या दोन्ही मुलांना मार्गापासून चुकीच्या मार्गापासून जवळ सुधरवण्यासाठी? कोण करेल? भोला भाऊ. का भोला भाऊ? बेटा आहे. हां, मग तसंच आहे ना, सर्व माणसांना आहे ना देवाने बनवलं, तो आहे एक. आणि आपण सगळे देवापासून पापामुळे बहकलेले आहोत. जास्त ज्ञान मिळाल्यामुळे आपल्या आपल्या मार्गावर आपण झाले आहोत. म्हणून देवाला ही योजना बनवावी लागली की आपल्या भटकवण्यात जे आपण आलो आहे त्याच्यापासून आपल्याला त्याच्याकडे आणणं. दुसरी गोष्ट, आपण सगळे चुकीच्या पापात जगत आहोत आणि आपण पापातून बाहेर निघू शकत नाही. आणि प्रत्येक माणसाला पापाचं वेतन मिळाले मरण, म्हणून सगळे मरणार. कोण इथे राहणार आहे का आयुष्यभर? कोण कधी न मरणारच आहे का? नाही, सगळे जाणार. पण हे मरण माणसाला कुठे घेऊन जातं? नरकात. कुठे घेऊन जातं? म्हणून देवाने जे हा सर्व माणसाची रचना केली, सर्व माणसं, मी नाही म्हणत की फक्त ख्रिश्चन, सर्व माणसांची रचना केली आणि सगळी माणसं आपापल्या मार्गावर आहेत आणि मरणात पुढे ते हारत आहेत आणि शेवटी ते कुठे जातात? ते नरकात. जिकडची आग बुजत नाही तिकडची पिढी मरत नाही. म्हणून देवाने काय केली? आपल्याला सुधरवण्यासाठी, आपल्या जवळ घेण्यासाठी, आपल्याला प्रेम करण्यासाठी आणि स्वर्गात घेऊन जाण्यासाठी त्याच्या पुत्राला ही देवीची योजना. कितीही रोहित कसाही असला, भोलाबाई आप प्यार करेंगे या मार डालेंगे, कितना भी बुरा, गणेश कितना भी बुरा, आपली मुलं शेंबडे असो, नाट्य असो, काळे असो, कसेही असो, ती आपली मुले आणि आपण त्यांना जन्म दिलेला. त्याच्यामुळे आपल्यामध्ये कळवळा आहे. त्यांना जर त्यांचं काही वाईट झालं तर आपल्याला दुःख होतं. मग तसंच आहे ना, एक मात्र देव आहे त्याला दुःख, जेव्हा आपण पापात आहोत, दुःखात आहोत, आपण मरतो या जगात. म्हणून देवाने त्याचा पुत्र येशूला दिला. आपल्या पापाची शिक्षा येशूला दिली आणि येशू हा मरणातून उठला, मरणाला त्याने हरवलं. म्हणून आज आहे ना, आपल्यावर मरणाची सत्ता नाही. आज जे आपण येशूत आहोत, येशूवर विश्वास ठेवतोय ना, आपल्यावर मरणाची सत्ता नाही. म्हणून आज आपण बिंदास बाहेर जातो. कुणावर आपल्यावर बलात्कार होतो, चाकू कुणीतरी काढून, हे चल चेन दे, सोने काय के बेंटेक्स है, बता अभी के अभी दे, बेंटेक्स से नहीं चाहिए, आता अंगूठी दे दे, वो सोने का दे दे, सोने का चेन तेल दे दे. कधी कोण असं करतात? रात्री 10ला जावा, 12ला जावा, देव आपल्या बरोबर आहे. डोळ्याच्या बुबळाप्रमाणे संभाळले. कधी उपाशी ठेवलंय? आता हा आता देवाचा मोठा तुम्ही चमत्कार बघितला तो कोणता? लॉकडाऊनमध्ये आहे ना. लॉकडाऊनमध्ये किती जणांना जेवण नव्हतं, त्यांना जेवणासाठी पळावं लागत होतं अन्न राहण्यासाठी. पण देवाने आपल्याला कधी पळवलं, कधी लाईनीत उभं करवलं. देवाची कृपा आपल्यावर देवाने केली, कारण देव हा आपला देव आहे. सांगायचा उद्देश आहे की आपण पण ही पृथ्वी सोडून जाणार. मी नाही म्हणत नाही की आम्ही पण इथं हमेशा इथे राहणार नाही, पण येशूने माझ्यासाठी मरण घेतलं आहे, म्हणून मरणाची सत्ता माझ्यावर नाही. म्हणून माझा ॲक्सिडेंट होऊन मरण होणार नाही, माझा कुणीतरी मर्डर केला आहे आणि असं कुणीतरी गोळी चालवली असा मर्डर होणार नाही, अशा वाईट रीतीने मरण नाही ना. येशू काय म्हणाला की लाजरस काय करायला गेलाय? झोपलाय. त्याला मी काय करायला चाललोय? लाजरस मेला होता. संसारिक रीतीने जगिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तो मेला होता, बरोबर आहे. आणि त्याला किती दिवस ठेवलं होतं कबरामध्ये जाऊन? 4 दिवस झाला होता तो मेलेला आणि त्याला कबरामध्ये ठेवलं होतं. येशू काय म्हणाला? मी त्याला उठवायला, तो झोपला येतो. म्हणजे ख्रिस्ती लोक काय करतात? झोपतात, ते मरत नाही, ते जिवंत आहे. कुठे राहतात? स्वर्गात. मरण ही नरकात घेऊन जाते, अतिशय भयानक आहे मरण. म्हणून प्रियानो, देव हा, येशू हा देव आहे. म्हणून जो प्रारंभी मी म्हटलं की देवाने आरंभी काय केलं? सृष्टीची रचना केली. तो देव कोण आहे?
की आपण सर्वात शेवटच्या पानावर वाचलं येशू. येशू हा देव आहे जो आपल्यासाठी वाचवायला आला, आपल्याला प्रेम करतो. मग आता मी तुम्हाला सांगते तसं देव कोण आहे. येशूने काय देवाबद्दल काय बोलला म्हणजे देव आत्मा आहे. वाचलं योहान 4 त्याचं 23 आणि 24. परंतु वह समय आता है, वरन अब भी है, जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना आत्मा और सच्चाई से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधकों को ढूंढता है. परमेश्वर आत्मा है. आमेन. काय बोललाय? परमेश्वर काय आहे? आत्मा आहे. आत्मा आत्म्याशी जॉईन होतो. आत्म्याला शरीर नसतं. आत्म्याला काय नसतं? शरीर. नसतं. आत्मा त्याला शरीर नाही. आता आपल्याला बघा शरीर आहे, आपल्यामध्ये प्राण आहे, पण देव आत्मा आहे. लक्षात ठेवा. मग देव आत्मा आहे आणि मग काय तिथे लिहिलेलं आहे? और अवश्य है कि उसकी आराधना करने वाले आत्मा और सच्चाई से आराधना करें. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याची भक्ती करणारे, कशी आराधना केली पाहिजे, कशी उपासना केली पाहिजे, आत्म्याने खऱ्याने. म्हणून आत्म्याने खऱ्याने म्हणून आपल्यामध्ये पण आत्मा आहे, आपल्यामध्ये पण काय आहे? आत्मा. म्हणून प्रियानो, माणूस जसा या जगात आला की तो देवाची भक्ती करायला लागतो. त्याला शिकवायला लागतं का? लहान मुलांना विचारा, अरे बाबा येशू बाप्पा कुठे आहे, देव कुठे आहे, तो म्हणतो कुठे. त्याला कोणी शिकवलेलं असतं का? नाही. लहान मुलाला आपण म्हणत नाही येशू बाप्पा, देव बाप्पा वरती आहे, देव बाप्पा आपण म्हणतो का? नाही. त्याला फक्त एवढंच म्हणलं देव येशू देव 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 तर तो असा टाळ्या वाजवायला. त्याला आपण शिकवतो का असा टाळ्या वाजवायला? कारण माणसाला तसं बनवलेलंच आहे की माणूस या जगात आल्यानंतर त्याने देवाची भक्ती करावीच. तो भक्ती केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे? अशा परमेश्वराची भक्ती केलीच पाहिजे, देवाच्या जवळ आलंच पाहिजे, देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे. मग तो आत्मा आहे. म्हणून प्रत्येक माणसाने कशी भक्ती करावी? आत्म्याने करावी. म्हणून आपण जी आता स्तुती आराधना केली ती कशी? डोळे बंद करून गेली. शरीराने का करत नाही? डोळे उघडे ठेवून का करत नाही? कारण डोळे उघडे ठेवून झाल्यावर समजा मी आता गाणं गाते, येशू तू अच्छा आहे, पण मी बघते कुठे जमनाताईंना. मग ये जमनाताई याची. आता मी भक्ती कोणाची करते? डोळे बंद केल्यावर मी येशूला देवाला बघते, कारण आत्मा दिसत नाही. देव देव आहे. मी तुम्हाला सांगते देव एवढा जो परमेश्वर आहे ना तो एवढा मी तुम्हाला काय शब्द बोलू की तो भीतीवय देव आहे. भीतीवय म्हणजे त्याला कुणी बघू नाही शकत, त्याला कुणीही बघू शकत नाही आणि त्याला बघितलेला जिवंत राहू शकतो. हे लक्षात. म्हणून त्याने ख्रिस्ताला पाठवलं, येशूला पाठवलं की आज येशूच्या द्वारे आपण देवाला बघू शकतो. थोमा म्हणाला की येशू मला देवाला पाहायचं आहे. तो म्हणाला तू मला बघितलं ते तू देवाला पाहिजे. तुम्हाला कळालं? कारण आपण देवाला डायरेक्ट बघू नाही शकत. तो अगम्य ज्योतीमध्ये राहणारा देव आहे. त्याच्यासमोर असं उभं राहून देवाला आपण असं बघू नाही शकत. स्वर्गात आपण जाऊ ना तरी पण देव अगम्य ज्योतीमध्येच राहणार आहे. मला सांगा खूप मोठ्या प्रकाशाला तुम्ही बघू शकता का? आता खूप प्रखर प्रकाश होईल आता सूर्याचा. तुम्ही त्या सूर्याला बघू शकता? विचार करा, अशा आगीने झळझळणाऱ्या ह्या सूर्याला आपण बघू शकत नाही, तर मग ज्या देवाने या सूर्याला बनवलं तो देव कसा असेल? म्हणून तर अजूनपर्यंत कोण सूर्यावर गेला नाही आणि जाणारही नाही. मी आहे मी नाही आहे, पण तुम्ही बघाल आतून असं कोणतीही सायन्स असं पुढं जाणारच नाही की तो सूर्यावर जाईल. नाही, एवढं सायन्स पुढं जाणारच नाही. चंद्रापर्यंत गेला देवाने, तिथेच त्यांना स्टॉप केले. कोणत्या ग्रहावर आता तो देव त्याला जायला लोकांना देणार नाही, कारण चंद्रावरच जाऊन एवढे अहंकारी झाले माणूस, सायन्स. म्हणून आता तो फक्त सूर्यावर जाऊन दाखवावं, नाही जाऊ शकणार, जळून जाईल, भस्म होईल. मग तुम्ही विचार करा, हा जो सूर्य आहे त्याच्यासमोर माणूस जळून भस्म होईल, मग ज्या देवाने सूर्याला बनवलं तो देव कसा आहे? त्याच्यासमोर आपण जाऊ का? म्हणून देवाने आपल्याला मध्यस्थी ठेवला, तो आहे येशू. म्हणून आज आपण येशूच्या समोर उभं राहू शकतो, येशूच्या समोर उभं राहून त्याच्याशी बोलू शकतो, त्याला बघू शकतो.
त्याला निहारू शकतो, त्याच्याबरोबर राहू शकतो. म्हणून आपण ही जी स्तुती आराधना करतो ना, ही स्तुती आराधना ही देवाला भक्तीचा एक भक्ती देण्याचे एक मार्ग आहे. कारण देवाला काहीतरी आपण दिलं पाहिजे. आपण माणूस आहे म्हणून तर आपण देवाला देण्यासाठी हमेशा झटपट करत असतो ना, झटत असतो. लहानपणापासून आपण देवाला समोर किंवा मला देवाला खुश करायचं आहे. का देवाला खुश करण्याचा माणूस प्रयत्न करतो? हा मी प्रश्न केला तुम्हाला. हा तर पण त्याला का देवाला खुश करायचे? माणसाला काय गरज आहे देवाला खुश करण्याची? पहिले सगळे तुम्ही जे बोलता एकदम बरोबर आहे. आपल्याला नरकात जायचं नाही, आपल्याला त्याची आज्ञा आहे, बरोबर आहे. त्याच्या आज्ञेचं जे आपलं सगळं चांगलं झालं पाहिजे. कारण देवाला खुश केलं म्हणजे आपलं चांगलंच होणार. देवाला आपण हां त्याला आवडतं. यानो आपण त्याचे आहोत, त्याच्याकडेच जायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण त्याला खुश करायचा प्रयत्न करतो. म्हणून कसंही करून आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे. म्हणून आपण त्याची भक्ती करतो, म्हणून आपण त्याची आराधना करतो, त्याची उपासना करतो की कसंही करून आपण त्याला खुश करावं, त्याच्या एकदम जवळ जावं, म्हणून भक्ती करतो. मग भक्तीचे काही प्रकार आहेत. ते प्रकार काय आहेत? स्तुती आराधना करणं, म्हणजे जे आपण आता भजनं गायली ती, ते बायबल वाचणं, हा एक भक्तीचा प्रकार आहे. उपवास करणं, जसं आज आपण उपवास करून आलो आहे. आज काही जण केलं, काही जणांनी नाही केलं, पण आपण मोस्टली उपवास केले. मोस्टली तर बरेच जण उपवासच आले. पण उपवास म्हणजे काय की आपण आज आपल्या शरीराला नियंत्रण ठेवलं, जेवणापासून कंट्रोल करून देवाच्या उपस्थितीमध्ये बसलं आणि देवाबरोबर राहतो. पण हा एक भक्ती देवावर दाखवणारी. कारण तिथे काय लिहिलं आहे? अवश्य है परमेश्वर आत्मा है कि उसकी भक्ती करने वाले भी आत्मा और सच्चाई से करें. मग आत्म्यान खराईने आपण देवाची भक्ती करत आहोत. त्यासाठी आपण काय करतो? भजनं गातो, आपण स्तुती आराधना करतो, आपण बायबल वाचतो, अध्ययन करतो, बायबलमध्ये जास्त ध्येय देतो, नंतर उपवास करतो, प्रार्थना करतो आणि सर्वात शेवटी आपण देवाला काय करतो? दान दशांश देतो. देवाला आपण काय करतो? दान दशांश देतो. बऱ्याच वेळेला दान दशांश देताना कसं आपल्या घरातील किंवा बाजूवाले असे विचार करतात, अरे आपल्याला तर देवाकडून भेटलं पाहिजे, देव पैसे देतो आपल्याला, आपले पैसे काही देवाची गरज, आपल्या पैशांची काय गरज आहे देवाला? पण ही गोष्ट खरी आहे, देवाला पैशाची गरज नाही. पण देवाची इच्छा आहे, जोपर्यंत तुम्ही पेरत नाही तोपर्यंत तुम्हाला भेटणार नाही. ही देवाने दिलेली आज्ञा आहे की आपण देवाला भेट देणंच आहे. आपल्या भक्तीचा एक मार्ग आहे देवाला देणं. बायबलमध्ये एक स्त्री आहे, वाचूया. 12 वाजे योहान 12 3 तब मरियम ने जटामासी का आधा सेर बहुमूल्य इत्र लेकर यीशु के पाँव पर डाला और अपने बालों से उसके पाँव पोंछे. और आपण पाहतो की 4 दिवस जो मेलेला लाजराला जेव्हा देवाने जिवंत केलं, तर त्या फॅमिलीने काय केलं? येशूसाठी खूप मोठी मेजवानी ठेवली, भोजन समारंभ ठेवला, येशूला आमंत्रित केलं, येशूच्या लोकांना आमंत्रण केलं, या माझा भाऊ जिवंत झाला, तुम्ही या म्हणून. आणि जेव्हा येशू जेवायला बसलेला त्यावेळेला त्या लाजरसची जी बहीण होती मरियम काय करत होती? ती मोठी बहीण आहे. तिला असं वाटलं की मी येशूवर विश्वास ठेवते आणि माझी खूप भक्ती आहे आणि माझं प्रेम आहे, म्हणून तिने काय केलं? वर्षभराची जी मजुरीचं जे जटामासीचं इत्र आहे ना, ते त्याच्या अंगावर तिने टाकलं. आणि जसं ते टाकलं त्यावेळेला काय झालं? परंतु उसके चेलों में से यहूदा इस्करियोती नामक एक चेला जो उसे पकड़वाने पर था कहने लगा, यह इत्र 300 दिनार में बेचकर कंगालों को क्यों न दिया गया? उसने यह बात इसलिए नहीं कही थी कि उसे कंगालों की चिंता थी, परंतु इसलिए कि वह चोर था और उसके पास उनकी थैली रहती थी और उसमें जो कुछ डाला जाता था वह निकाल लेता था. यीशु ने कहा, उसे रहने दो, उसे यह मेरे गाड़े जाने के दिन के लिए रखने दो. आमेन. येशूने विरोध नाही केला की हा तुम्ही माझ्यावर टाकून व्यर्थ केलं. तर तो माणूस काय म्हणाला? येशूचा जो शिष्य होता यहूदा, की येशूला जे गेलं ते सगळं वाया घालतं. येशूला कशाला पैशाची गरज आहे? 300 दिनार त्या टायमाला किती मोठे होते? एक पूर्ण वर्षभराची एका माणसाची मजुरी आहे ना, एक वर्षभराची मजुरी ती तिने काय केली? येशूच्या देहावर टाकून दिली.
बऱ्याच वेळेला असंच होतं, जेव्हा आपण येशूसाठी काही करायला जातो, दान द्यायला जातो, दशांश द्यायला जातो, तेव्हा हमेशा विरोध केला जातो. देवाला काय द्यायचं आहे पैसे? देवाला पैशांची गरज नाही, काही गरज नाही. देव पैसा देतो ना. खरं आहे, देव कधी देईल? जेव्हा तुम्ही द्याल, जेव्हा तुम्ही पेराल तेव्हाच देव देईल. मग हे पण आहे ना, एक भक्तीचा मार्ग आहे. देवाने आपल्याला सांगितलं आहे की फक्त बोटांच्या फळाने येशू येशू, पण कार्यात सुद्धा, पैशाने सुद्धा आपण देवाची काय केली पाहिजे? प्रतिष्ठा केली पाहिजे. आपण आपल्या संपत्तीच्या द्वारे देवाची काय केली पाहिजे? प्रतिष्ठा केली पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. आज या जगामध्ये मी तुम्हाला सांगते, एखाद्या मोठ्या माणसाला आपण घरात बोलवतो तर आपण काय करतो? आपले पैसे खर्च करतो ना, त्यांच्यासाठी चांगलं उत्तमातलं उत्तम जेवण आणतो, त्याच्यासाठी गिफ्ट आणतो. तर मग ते फुकट येतं का? त्याच्यासाठी पैसे जातात ना, बरोबर आहे ना. एखादं समजा MLA किंवा मोठा माणूस, अधिकारी किंवा हिरो हिरोईनीला आपण घरात बोलवतो, असंच येतो का? आपण थोडं खर्च करतो ना. पण देवासाठी पण आपण खर्च करणं हा एक भक्तीचा मार्ग आहे. आपण आपली भक्ती प्रदर्शित करतो. साधं या जगामध्ये जे मूर्तीला मानतात, मूर्तीच्या पुढे ते काय करतात? अशीच फक्त बोटाचीच आरती घालतात का? ते पण तर काही खर्च करतातच ना. आता आमच्या घरात मी पण त्याच्यातूनच आली, हिंदू धर्मातून आली. मी पण तेच करायची, नारळ घेऊन जायची, पेढे घेऊन जायची. पण नारळ फुकट येतो का? पेढे फुकट येतात का? नाही येत ना. त्याच्यासाठी पण पैसे लागतात. घरात जर पूजा ठेवली तर पैसे खर्च करावे लागायचे ना. असं फुकट यायचं का? नाही, खर्च करावाच लागायचा ना. मग तसंच आहे, पैशांच्या द्वारेही, खर्च करण्याच्या द्वारेही ख्रिस्तामध्ये भक्ती करणं गरजेचं. आता फरक एवढा आहे, मी तुम्हाला सांगते, मूर्तीमध्ये आणि आपल्या देवामध्ये फरक सर्वात मोठा काय आहे? मूर्ती एकाच ठिकाणी बसते आणि तिच्यासमोर तुम्ही कितीही द्या, ती काही बोलणार नाही. पण येशू तसा नाही, देव तसा नाही, तो जिवंत देव. त्याने स्पष्ट सांगितले मला काय हवं. तुम्ही येऊन नारळ बोला, हे येशू मी आज तुला नारळ आणणार. येशू बोला, मी तुला बोललो आहे का तुम्हाला नारळ आण? नाही ना. तुला माझी भक्ती करायची आहे ना, मग मी तुला जे सांगितलं ते कर. तू बोटांचं फळ दे आणि बोटांच्या फळाचं कर. तू काय कर? तुझ्या उत्पन्नाचा 10वा हिस्सा मला दे. त्याला म्हणतात दशम. मला जेव्हा भेटायला येतोस खाली हातात देऊ नको. मी तुझा देव आहे हा हे विचार करून तुम्हाला सन्मान कर तुझ्या द्रव्याने, तुझ्या पैशाने. तुम्हाला कळालं? कारण तो देव आहे. मी आज कोणतीही वस्तू घेतली, अगदी 10 रुपयाची वस्तू घेऊन मी जर समजा भोलाभाऊंना गिफ्ट करते, तर भोलाभाऊ काय म्हणतील? क्या दिया? बोल दीदी आपने मेरे को यही वस्तू दिया है ना. तर हे का भोलाभाऊ बोलतील? कारण भोलाभाऊ जिवंत आहे. भोलाभाऊ काय आहे? जिवंत आहे. पण मी समजा एखाद्या दुकानाच्या बाहेरच्या पुतळ्या ठेवल्या आहेत, त्यांच्यासमोर मी जर समजा माझी गोष्टी भाकर किंवा समजा वडापाव तिथं ठेवला, तर तो म्हणेल का अरे काय ठेवते तुझा नुसता वडापाव ठेवला आहे? बोलेल का? नेहमी लक्षात. हा फरक कळाला. म्हणून प्रियाने लक्षात ठेवा, देव आहे. प्रारंभी देव आहे, आदि में परमेश्वर ने सृष्टि की रचना की. म्हणून यीशु ने क्या बोला? मैं आदि और अंत. म्हणून आदि में कोण था? परमेश्वर. आता शेवटी अंत काय वाचला? प्रभू येशू. म्हणून लक्षात ठेवा, येशूशिवाय दुसरा देव नाही, देवाशिवाय दुसरा देव नाही. या जगात सगळं जे काही दिसतं हे हसवणारं, भडकवणारं, त्याला जीवन नाही. माणसांना, बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जो मार्ग निवडलेला आहे, तुम्ही वाचू शकता, नीतीसूत्रे वाचू शकता. शेवटचे नीतीसूत्रे 14वा अध्याय. मार्ग है जो मनुष्य को ठीक जान पड़ता है. हां, असा मार्ग म्हणजे लोकांना जे या जगामध्ये माणसांना असं वाटतं मी जो मार्ग निवडला आहे तो अगदी बरोबर आहे, मी ज्या मार्गावर चालतोय तो एकदम करेक्ट आहे. पर उसके अंत में मृत्यू ही मिलती. पण त्याला जर मृत्यू भेटला तर मग तो मार्ग
बरोबर आहे. जर माणसाला ज्या मार्गावर चालताना वाईट मृत्यू म्हणजे वाईट भेटते तर मग तो मार्ग चुकीचा झाला ना. आज गोलाभाऊ त्यांच्या मुलांना त्या वाईट मार्गापासून का वाचवायचा प्रयत्न करतात, कारण त्या वाईट मार्गावर त्यांची मुलं राहिली तर लवकर मरतील, नाश होतो. बरोबर आहे. म्हणून त्यांची इच्छा काय, त्यांची मुलं चांगले असावे, चांगले जगावे, खूप चांगलं व्हावं, खूप वर्ष जगावे. बरोबर आहे. माझी पण हीच इच्छा आहे, तुमची पण हीच इच्छा आहे. प्रत्येक आईवडिलांची अशी इच्छा असते की माझी मुलं कधीही माझ्या डोळ्यासमोर मरू नये, कधीच. मग तसंच आहे ना, देवाची पण ही इच्छा असते की तुम्ही आणि मी कधीच मरू नाही. म्हणून येशू हा मार्ग आहे जो शेवटी जीवनला देतो. येशू काय म्हणाला, 2 मार्ग आहे. एक मार्ग चौड़ा मार्ग है जिस पर सब लोग चलते हैं, सगळेजण, पण तो शेवटी मृत्यू देतो. आणि मी जो मार्ग आहे तो छोटा मार्ग आहे, सकरा मार्ग है, लेकिन उस पर कम लोग चलते, लेकिन अनंत जीवन पाते, म्हणजे कभी न मरेगा. म्हणून येशू या मार्गाला पकडून राहा. नागजोगी कुटुंबाला मी आजचीच विनवणी करते, त्यांच्या मुलांना, सोनाला, घरातील लेकरांना येशू हा खरा मार्ग आहे, पकडून राहा, शेवटपर्यंत पकडून राहा. आणि जरी आज तुमची मुलं जरी विश्वास नसतील ठेवत तर निराश होऊ नका. एक वेळ येईल ते विश्वास ठेवतील. पण देव तुमच्याद्वारे त्यांचं तारण देईल. मी तुम्हाला हेही सांगते, कधी कधी येणार आपल्या डोळ्याच्या समोर आपल्या घरातील लोक चेंज झालेली नसली दिसली, पण लक्षात ठेवा पुढे होतील अशी आशा ठेवायची आणि ती देव करेल. तर आपण प्रार्थना करत राहायची. देव जबरदस्ती कुणालाही करत नाही. जो निवड करेल, देवाने त्यांची प्रत्येकाच्या समोर जीवन आणि मृत्यू ठेवलं. माझ्याही समोर जीवन आणि मृत्यू ठेवला, मी येशूला निवडला, हा माझा चॉईस आहे. तुमच्यासमोर पण तुम्ही येशू हा निवडला, हा तुमचा चॉईस आहे. प्रत्येकाने आपापलं चॉईस करायचं. पण देव नक्की एक लक्षात ठेवा, आपल्यामुळे आपल्या घराण्याचं कारण हा नेहमी लक्षात ठेवा. हा सर्वात मोठा फायदा आहे आपला. म्हणून आपल्या घरातील लोक येशूकडे येत नाही म्हणून निराश आणि हताश होऊ नका, येशूला सोडू नका. जिद्द पकडून राहा. तुमच्यामुळे देव त्यांचं रक्षण करेल, त्यांना वाचवत राहील आणि देव आहे. शेवटच्या क्षणाला का असेल देव त्यांना येशूकडे आहे आणि त्यांचा आत्मा नाश नाही. आज या घरात प्रार्थना झाली, येशू हा देवाबद्दल बोलण्यात आलाय, म्हणून आपण देव या घरावर प्रकट झालाय. नागजोगी या कुटुंबावर आपण या देवाला त्यांच्या जीवनात ठेवूया. ही आपण प्रार्थना पुढे. नामे प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने प्रभू हलाडे या कुटुंबाला आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू. तानाऱ्या गोड पवित्र पिता या कुटुंबाचा देव तारक प्रभू तू आहे प्रभू. आज त्यांनी प्रभू आपल्या घरामध्ये येशूला बोलवले प्रभू. तर जसं त्यांनी येशूला आमच्याद्वारे आज येशू या घरात आलेला, पण आम्ही याच्या अगोदर प्रभू सुशीला मावशींच्या द्वारे येशू ऑलरेडी त्यांच्या जीवनात आहे. कारण तुझं वचन म्हणतं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, तुझं घराण्याचं कारण होईल. आज त्यांच्यासमोर देव कोण आहे हा त्यांच्या समोर ठेवलेला. देव एकच आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा रस्ताही येशू हा एकच आहे. त्यामुळे पवित्र पिता आम्ही त्यांना तुझ्या रक्ताखाली आणतो. या कुटुंबाचा ताबा तुझ्या हातात देतो प्रभू. या कुटुंबाला तुझ्या नावाने आशीर्वादित करतो. सर्व अंधकाराच्या शक्तीचा, प्रधानताचा, हाकिमाचा, अधिपतीचा, न्यायीचा, मूर्तिपूजा, जादूटोना, व्यभिचार, तिरस्कार, सर्व पूर्वजांच्या श्रापांचा, अंधकाराच्या शक्तीचा आणि प्रभू या जगाच्या अधिपतीने बांधलेल्या अंधाराचा आणि आंधळ्याचा सर्व अधिकार तोडून टाकू. येशू ख्रिस्ताच्या नावाने यांच्यावर पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करू. प्रभू तुझं सर्व सामर्थ्य रक्त प्रभू येशूच्या नावाने पवित्र पिता सुशीला मावशींवर, पवित्र पिता त्यांच्या मुलावर करू. मी तुझं सर्व सामर्थ्य रक्त लावते प्रभू. पवित्र पिता त्यांच्या सुनावर करू. तुझं सर्व सामर्थ्य रक्त लावते. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करू. तुझ्या रक्ताखाली आणते प्रभू. तू या कुटुंबाची घाल, या कुटुंबाचा परमेश्वर आहे. तुझ्या पंखात सुरक्षित ठेव. माझ्या जाणाऱ्या गोड पवित्र पिता सर्व निष्ठापासून, बुराईपासून माझी प्रार्थना आहे. जाणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश तुला या कुटुंबाला मी आशीर्वादित करतो. या कुटुंबामध्ये सदैव प्रभू तू आहे. या कुटुंबामध्ये सदैव जाणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश या कुटुंबाच्या चारी बाजूला तुझ्या दूतांचा पैरा, तुझ्या अग्नीचा, रक्ताचा बाडा बांधतो. या कुटुंबाला तुझ्या नावाने आशीर्वादित पवित्र पिता. हे कुटुंब तुझं आहे प्रभू.
आणि याच्यातला एकही आत्मनाश होणार नाही. या कुटुंबात आत्मे वाढतील पण याच्यातला एकही घटणार नाही. मी तुझे आभार मानते प्रभू. पृथ्वीचा अधिकारी कर, वतनदार कर प्रभू. हे उंच ठेव प्रभू. पवित्र पिता हे कधी कर्जबाजारी होऊन देऊ नको. त्यांना खूप आशीर्वादित कर प्रभू. पवित्र पिता यांच्या सर्व मनोरथांना पूर्ण कर प्रभू. त्यांचं शरीर प्राण आत्मा सदैव निरोगी ठेव प्रभू. सुरक्षित ठेव आणि जसं सुशीला मावशींचं तारण केलं तसं ह्या सर्वांचं तारण होऊन दे प्रभू. आणि सगळे ख्रिस्तामध्ये रोवले जातात. आज मी त्यांना सगळ्यांना येशूच्या राज्यामध्ये पेरते प्रभू. पवित्र पिता यांची वाढ होऊन दे प्रभू. आणि तुझ्या मागे चालण्यासाठी तू यांना सहाय्य कर. धन्यवाद देते पिता. त्यांना मी तुझ्या रक्ताने कव्हर करते. त्यांना आशीर्वादित करते. डोळ्याच्या बुबळाप्रमाणे समजण्यासाठी प्रार्थना करते प्रभू. आम्ही सियोन मंडळी प्रभू यांना आशीर्वादित करतो. या घरामध्ये शांतीची घोषणा करतो. या पावसात सदैव शांतीने असून दे. जगलेली फूट कधी राग रुसवा मतभेद भांडण दंटा कधी होऊन देऊ नको. त्यांच्यात सदैव प्रेम ठेव. ते कधी एकमेकांपासून विभक्त होऊन देऊ नको. ते सदैव एक दुसऱ्यांशी जुडलेले राहून दे. त्यांना मी तुझ्या नावाने आशीर्वादित करतो. तुझी विपुल दया आशीर्वाद मागू. तुझ्या पंखामध्ये सुरक्षित राहण्यासाठी प्रार्थना. धन्यवाद. तो यांचा देव आहे म्हणून प्रभू पवित्र पिता तुझी छाया यांच्यावर सदैव असो. प्रभू तुझी छाया प्रभू पवित्र पिता आणि सियोन मंडळीची पण छाया आजपासून ईश्वर सदैव असो. धन्यवाद देते. तुझ्या पंखात प्रभू येशूच्या नाव